की हो आम्ही त्यांची आरतीच गातो, कारण ते आमच्यासाठी देवतुल्यच आहे। आणि ज्या प्रकारे मागच्या 10 वर्षापासून सातत्याने या महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचं काम त्यांनी केलं, ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं, ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या महाराष्ट्राला देशात नंबर 1चं राज्य करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्यांची देव माणूस म्हणून आरती करू। मला हे माहित नाही की देवेंद्र फडणवीस हे देव आहे की नाही आहे, पण ते देव माणूस 100% आहे। मी फडणवीस साहेबांचं एकच सांगतो की प्रभू श्रीरामासारखा चारित्र्य असणार, प्रभू श्रीरामासारखा आदर्श चारित्र्य असणारे, श्रीकृष्णासारखे चातुर्य बुद्धी असणारे, देवादिदेव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे आणि त्यांच्यासारखी विष पचवण्याची क्षमता असणारे एक नेते, सूर्यासारखा तेज असणारे, चंद्रासारखा शीतल असणारे असे एक नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले आहे।